चीनचा धक्कादायक निर्णय, 12,000 अभ्यासक्रम बंद. एआय युगातील शिक्षण व्यवस्थेतील मोठी शस्त्रक्रिया. आज जे शिकत आहात ते उद्या नोकरी देईलच याची खात्री नाही. जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हा इशारा आता वास्तवात उतरू लागलाय. चीनने तब्बल 12,000हून अधिक विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम रद्द किंवा विलीन करून शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणलाय. चीनच्या शिक्षण मंत्रालयाच्या पुनर्रचना धोरणानुसार देशातील 30%हून अधिक अभ्यासक्रम कमी करण्यात आले आहेत. फोटोग्राफी, भाषांतर, फॅशन डिझायनिंग, व्हिज्युअल आर्ट यांसारख्या पारंपरिक अभ्यासक्रमावर गंडांतर आले असून अनेक नामांकित विद्यापीठांनी हे कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामागे मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थातच एआय. काही वर्षांपूर्वी ज्या कामासाठी विशेष प्रशिक्षण किंवा पदवी आवश्यक होती ती अनेक कामे आता एआय काही सेकंदात पूर्ण करत आहे. मोबाईलवरील एआय टूल्स फोटो एडिट करू शकतात, भाषांतर करू शकतात, डिझाईन तयार करू शकतात आणि कंटेंटही लिहू शकतात. यामुळे चीनने भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, एआय इंजिनिअरिंग, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याला सुरुवात केली आहे. भारतासाठी इशारा? हां, कारण चीनचा हा निर्णय केवळ त्या देशापुरता मर्यादित नाहीये. भारतासाठी इशारा? हो, कारण चीनचा हा निर्णय केवळ त्या देशापुरता मर्यादित नाही. भारतासह राज्यातील अनेक देशांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमाची निवड करतात. मात्र एआयच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे पुढील शतकात रोजगार बाजाराचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या मते पदवीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व मिळणार आहे. एआय सोबत काम करणारे, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे आणि सतत नवे कौशल्य आत्मसात करणारेच भविष्यात टिकून राहतील. बदलत्या काळाचा संदेश. एकेकाळी उद्योग क्रांतीने रोजगाराचे स्वरूप बदलले होते. आता एआय क्रांती शिक्षण आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रातील पुनर्व्याख्या करत आहेत. चीनने घेतलेला हा निर्णय भविष्यातील जगाचे संकेत देणारा मानला जातोय. आजचा प्रश्न फक्त एवढाच आहे, आपली शिक्षण व्यवस्था आणि आपले कौशल्य एआयच्या भविष्यासाठी तयार आहेत का? एआयचा प्रभाव. चीनने 12,000 अभ्यासक्रम बंद करून जगाला दिला इशारा. पदवी की कौशल्य? एआय युगात चीनची शिक्षण क्रांती. भविष्य बदलतंय. चीनमध्ये 30% विद्यापीठीय अभ्यासक्रमाला कात्री. एआयमुळे शिक्षण व्यवस्थेची मोठी उलथापालथ. चीनचा धक्कादायक निर्णय. आजचे शिक्षण, उद्याची बेरोजगारी. चीनच्या निर्णयाने निर्माण केले प्रश्नचिन्ह. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी प्रेरणा नेहमीच घेऊन येत असते असे अपडेट, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.